हॅलो फ्रेंड्स, सप्टेंबर 2021 सेट परीक्षा सप्टेंबर 2021 मध्ये झाली होती. त्यातील पेपर 1 जो आहे त्या पेपर 1 मधील ए सेट जो आहे त्या या परीक्षेतील हायर एज्युकेशन सी रिलेटेड जे MCQ आहेत ते MCQ आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर चला, क्वेश्चन नंबर 46. खालीलपैकी कोणते विद्यापीठ वैदिक कालखंडामध्ये लष्करी शिक्षणाचे केंद्र होते? ए ऑप्शन तक्षशिला, बी नालंदा, सी गुणशिला, डी कुंडीनपूर. तर हे जे 4 ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी ए ऑप्शन जो आहे तक्षशिला. आता तक्षशिला हे योग्य उत्तर आहे, कारण तक्षशिला हे प्राचीन भारतातील एक प्रसिद्ध विद्यापीठ होते जे सध्याच्या पाकिस्तानमध्ये स्थित आहे. सध्या कुठं आहे? पाकिस्तानमध्ये आहे ते. लष्करी शिक्षण, राजकीय शास्त्र, वैद्यकशास्त्र आणि तत्वज्ञानासाठी हे विद्यापीठ प्रसिद्ध होते. कशासाठी? लष्करी शिक्षण, त्याचबरोबर राजकीय शिक्षण आणि वैद्यकशास्त्र. आता चाणक्य किंवा कौटिल्य, पाणिनी व्याकरणतज्ञ आणि जीवक, गौतम बुद्धाचे वैद्य यासारखे महान विद्वान येथे शिक्षण घेत होते. कुठे? तक्षशिला या ठिकाणी. कोण शिक्षण घेत होते? चाणक्य, कौटिल्य, पाणिनी व्याकरणतज्ञ आणि जीवक, गौतम बुद्धाचे वैद्य यासारखे महान विद्वान येथे शिक्षण घेत होते. येथे तक्षशिला येथे विद्यार्थ्यांना धनुर्विद्या, युद्धतंत्रे आणि वैदिक ज्ञान याचे प्रशिक्षण दिले जात होते. त्यामुळे ते लष्करी शिक्षणाचे केंद्र होते. धनुर्विद्या, त्याचबरोबर युद्धतंत्रे आणि वैदिक ज्ञान यांचे प्रशिक्षण दिले जात होते. त्यामुळे लष्करी शिक्षणाचे हे केंद्र होते. त्यामुळे तक्षशिला हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. आता नालंदा बी हे उत्तर चुकीचे आहे, कारण नालंदा विद्यापीठ बौद्ध धर्माच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध होते आणि गुप्त काळात इसवी 5व्या शतकात स्थापन झाले होते. कितव्या शतकात स्थापन झाले होते? 5व्या. कोणत्या याच्यात? बौद्ध काळात. येथे तत्वज्ञान, वैद्यकशास्त्र आणि खगोलशास्त्र आणि तर्कशास्त्र यांचे शिक्षण दिले जात असे, परंतु लष्करी शिक्षण दिले जात नव्हते. त्यामुळं नालंदा हा ऑप्शन चुकीचा आहे. आता गुणशिला हा सुद्धा ऑप्शन चुकीचा आहे, कारण गुणशील नावाचे कोणतेही विद्यापीठ वैदिक काळात अस्तित्वात नव्हते. त्यानंतर कुंडीनपूर
कुंदिनपूर हा ऑप्शन सुद्धा चुकीचा आहे, कारण कुंदिनपूर हा हिंदू पुराणांमध्ये उल्लेखित एक प्राचीन नगर आहे. हे काय तर प्राचीन नगर आहे, परंतु तो लष्करी शिक्षणाचा साठी प्रसिद्ध नव्हते, त्यामुळं हे ऑप्शन चुकीचे आहे. तक्षशिला हे ऑप्शन बरोबर आहे. त्यामुळं तक्षशिला हे वैदिक काळातील प्रसिद्ध लष्करी शिक्षण केंद्र होते, त्यामुळे ए हा पर्याय बरोबर आहे, योग्य आहे. क्वेश्चन नंबर 47. PhD पदवीसाठी किमान कालावधी 2 वर्षाचा असावा व प्रबंधाबरोबर तोंडी परीक्षा असावी ही शिफारस टिंबटिंब आयोगाने केली होती. ABCD ऑप्शन दिलेले आहेत. भारतीय विद्यापीठ, सॅडलर, राधाकृष्णन आणि कोठारी. पाहूया आपण कोणता ऑप्शन करेक्ट आहे. हे पहा, या ठिकाणी पहिला जो ऑप्शन आहे भारतीय विद्यापीठ आयोग म्हणजे इंडियन युनिव्हर्सिटी कमिशन, हे 1902 साली याची स्थापना झाली होती. हा जो आयोग आहे तो लॉर्ड कर्झन यांनी स्थापन केला होता. लॉर्ड कर्झन यांनी स्थापन केला होता इंडियन युनिव्हर्सिटी कमिशन. तर भारतीय विद्यापीठ किंवा इंडियन युनिव्हर्सिटी कमिशन जे आहे याचा मुख्य उद्देश काय होता, तर ब्रिटिश भारतातील विद्यापीठ व्यवस्थेचा आढावा घेणे आणि सुधारणा सुचवणे. PhD संदर्भात कोणतीही शिफारस यांनी केलेली नाही, त्यामुळे हे ऑप्शन चुकीचा आहे. आता बी ऑप्शन जो आहे सॅडलर आयोग, तर सॅडलर आयोग हा 1917 साली स्थापन करण्यात आला. त्याला सॅडलर कमिशन असंही म्हटलं जातं. तर हा आयोग कलकत्ता विद्यापीठ सुधारण्यासाठी स्थापन करण्यात आला होता. यामध्ये माध्यमिक व उच्च शिक्षणातील दुव्यांची गरज अधोरेखित केली होती. म्हणजे माध्यमिक व उच्च शिक्षणातील दुव्यांची गरज अधोरेखित केलेली होती. मात्र PhD शिक्षणाबाबत कोणतीही शिफारस केलेली नव्हती, त्यामुळं हा ऑप्शन चुकीचा आहे. त्यानंतर राधाकृष्णन आयोग 1948 म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतरचा आयोग आहे. हे उत्तर योग्य आहे किंवा बरोबर आहे, कारण हा आयोग स्वतंत्रोत्तर भारतातील उच्च शिक्षण सुधारण्यासाठी स्थापन करण्यात आला होता. याने PhD साठी किमान कालावधी 2 वर्ष असावा आणि वायवा वॉस परीक्षा अनिवार्य असावी अशी शिफारस करण्यात आली. त्यामुळे राधाकृष्णन कमिशन हे याचे करेक्ट उत्तर आहे. आणि कोठारी आयोग हे उत्तर चुकीचे आहे, कारण 1964 ते 66 मध्ये कोठारी कमिशन हा आयोग आलेला होता. या आयोगाने राष्ट्रीय शिक्षण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजे NEP तयार करण्यासाठी शिफारसी करण्यात आल्या होत्या. शालेय शिक्षण, तांत्रिक शिक्षण आणि राष्ट्रीय विकास यावर भर देण्यात आला होता कोठारी कमिशनमध्ये. मात्र PhD संदर्भात कोणतीही शिफारस केली नव्हती. त्यामुळं PhD साठी किमान कालावधी 2 वर्ष असावा. किती? 2 वर्ष किमान कालावधी असावा आणि वायवा वोस परीक्षा अनिवार्य असावी अशी शिफारस राधाकृष्णन आयोगाने
1948 साली केली होती, त्यामुळं सी हे योग्य उत्तर आहे पहा. क्वेश्चन नंबर 48. शिक्षक शिक्षण हे टिंबटिंब होय. व्यावसायिक शिक्षण, धंदे शिक्षण, तांत्रिक शिक्षण आणि कौशल्य शिक्षण. अतिशय सोपा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. आणि एक लक्षात घ्या की सोपा प्रश्न असला की आपलं उत्तर चुकण्याची शक्यता दाट असते. त्यामुळं सोप्या प्रश्नाला आपण कॅज्युअली घ्यायचं नाही. त्याचा बारकाईने त्याचा अभ्यास करावयाचा आणि नंतरच त्याचं उत्तर आपण योग्य प्रकारे द्यायचं असतं. हेच पर्याय या ठिकाणी टीचर एज्युकेशन इज अ प्रोफेशनल एज्युकेशनल, वोकेशनल एज्युकेशनल, टेक्निकल एज्युकेशनल आणि स्किल एज्युकेशन असे पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. मात्र पहिला पर्याय जो आहे टीचर एज्युकेशन इज अ प्रोफेशनल एज्युकेशन हा पर्याय बरोबर आहे, योग्य आहे. आता याचं कारण काय आहे तर शिक्षक शिक्षण हे व्यावसायिक शिक्षणाचा एक प्रकार आहे, कारण ते व्यक्तींना प्रशिक्षित शिक्षक बनवण्यासाठी आवश्यक कौशल्य व ज्ञान प्रदान करते. यात शैक्षणिक मानसशास्त्र, अध्यापन पद्धती, वर्ग व्यवस्थापन आणि विषयांचे सखोल ज्ञान शिकवले जाते. असे प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये B.Ed आणि M.Ed, B.Ed व M.Ed आणि शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम हे व्यावसायिक शिक्षणाचेच प्रकार आहेत. आता या ठिकाणी वोकेशनल एज्युकेशन हे उत्तर चुकीचं आहे. आता कशामुळं तर व्यावसायिक शिक्षण हे विशिष्ट नोकरी किंवा व्यवसायासाठी लागणाऱ्या कौशल्यावर भर देते, जसे की प्लंबिंग, कारागिरी, हॉटेल मॅनेजमेंट इत्यादी. त्यामुळं शिक्षक शिक्षण हे व्यावसायिक शिक्षणाच्या व्याख्येत येत नाही, कारण यात शैक्षणिक अध्ययन आणि व्यावसायिक प्रशिक्षण असते. त्यामुळं वोकेशनल एज्युकेशन हा पर्याय चुकीचा आहे. टेक्निकल एज्युकेशन, तांत्रिक शिक्षण हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे, कारण तांत्रिक शिक्षण हे अभियांत्रिकी, विज्ञान आणि तंत्रज्ञान यासंबंधी असते. शिक्षक शिक्षण तांत्रिक शिक्षणाचा भाग नाही, कारण ते प्राधान्याने अध्यापन पद्धती व विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या कौशल्यावर केंद्रित असते. आणि D हा पर्याय कौशल्य शिक्षण किंवा स्किल एज्युकेशन हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे, कारण शिक्षक शिक्षणामध्ये संवाद कौशल्य, वर्ग व्यवस्थापन आणि मूल्यमापन तंत्रे शिकवली जातात. परंतु ते फक्त कौशल्य शिक्षण नाही, ते संशोधन, शैक्षणिक तत्त्वज्ञान आणि अध्यापन तंत्रज्ञानासोबत एक व्यावसायिक अभ्यासक्रम आहे. त्यामुळे कौशल्य शिक्षण हे उत्तर चुकीचं आहे. आणि निष्कर्ष असा निघतो की व्यावसायिक शिक्षण हे शिक्षक शिक्षणामध्ये औपचारिक प्रशिक्षण, अध्यापन पद्धती आणि व्यावसायिक पात्रता यांचा समावेश असतो. त्यामुळे व्यावसायिक शिक्षण म्हणून त्याला ओळखले जाते. प्रोफेशनल एज्युकेशन असं त्याला ओळखले जातं. आणि A हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 49. भारतातील शिक्षण खात्याचे नाव मानव संसाधन विकास मंत्रालय असे टिंबटिंब साली केले गेले. 1975, 1986, 1995 आणि 2005. तर या ठिकाणी भारतातील शिक्षण खात्याचे नाव ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कोणत्या वर्षी करण्यात आलेलं आहे तर 1975 हे उत्तर चुकीचे आहे, कारण 1975 शिक्षण विभाग हे सामाजिक कल्याण आणि शिक्षण मंत्रालयाचा भाग होते. मात्र मानव संसाधन विकास HRD मंत्रालय म्हणून नामकरण यावेळी झालेले नव्हते. त्यामुळे 1975 हा ऑप्शन चुकीचा आहे.
आता दुसरा ऑप्शन आहे 1986. तर हे योग्य उत्तर आहे. 1986 साली 1985 पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण मंत्रालयाचे नामकरण मानव संसाधन विकास मंत्रालय म्हणजेच MHRD असे करण्यात आले. हे अधिकृतपणे 1986 लागू करण्यात आले, जेणेकरून शिक्षण कौशल्य विकास आणि मानव संसाधन नियोजन यावर व्यापक दृष्टिकोन ठेवला जाईल. याच काळात नवीन राष्ट्रीय शिक्षा धोरण NEP 1986 लागू करण्यात आला. NEP 1986. आणि 1995 हे उत्तरसुद्धा चुकीचे आहे, कारण 1995 शिक्षण विभागाच्या नामकरणावर कोणताही मोठा बदल करण्यात आला नव्हता. त्याचबरोबर 2005 हे सुद्धा चुकीचं आहे, कारण 2005 MHRD हेच नाव कायम ठेवले गेले, कोणतेही नामकरण झाले नाही. मात्र पुढील काही वर्षात शिक्षणाचा हक्क अधिनियम RTE 2009 लागू करण्यात आला. त्यानंतर महत्त्वाची अद्यतने 2020 नवीन राष्ट्रीय शिक्षा धोरण अंतर्गत मानव संसाधन विकास मंत्रालय आणि MHRD यांनी याचे नाव पुन्हा शिक्षण मंत्रालय करण्यात आलेले आहे. अशा प्रकारे निष्कर्ष असा निघतो की भारताच्या शिक्षण विभागाचे नामकरण मानव संसाधन विकास मंत्रालय MHRD हे 1986 पासून करण्यात आले होते. त्यामुळे योग्य उत्तर आहे 1986. प्रश्न क्रमांक 50. खालीलपैकी कोणती संस्था उच्च शिक्षणातील संशोधनासाठी वित्त पुरवठा करत नाही? या ठिकाणी नाही दिलेला आहे. पहा, नाहीचा खूप मोठा मिनिंग असतोय. DBT, DST, ICSSR, NCTE. तर या ठिकाणी वित्त पुरवठा करीत नाही. कोणती संस्था करीत नाही? तर DBT करते, DST करते, ICSSR सुद्धा करते, NCTE जे आहे नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन, राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद, ही वित्तपुरवठा करीत नाही. मात्र DBT जैवतंत्रज्ञान विभाग संशोधनासाठी निधी प्रदान करते. जैवतंत्रज्ञान विभाग. त्यानंतर हा जैवतंत्रज्ञान, जीवशास्त्र आणि जैवविज्ञान विज्ञान संशोधनासाठी निधी प्रदान करतो. विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्था आणि संशोधन केंद्रांना आर्थिक मदत करतो. आता DST काय आहे? तर विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, संशोधनासाठी निधी प्रदान करतो. DST हा भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा भाग आहे. तो वैज्ञानिक आणि तांत्रिक संशोधनासाठी उच्च शिक्षण संस्थांना निधी पुरवतो. SERB, सायन्स अँड इंजिनिअरिंग रिसर्च बोर्ड आणि इन्स्पायर, INSP यासारख्या 2 योजनांद्वारे समर्थन पुरवितो. आता ICSSR हे सुद्धा उत्तर चुकीचं आहे, कारण ICSSR भारतातील सामाजिक विज्ञान संशोधन परिषद संशोधनासाठी निधी प्रदान करतो. ICSSR ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत एक स्वायत्त संस्था आहे. अर्थशास्त्र, राजकीय शास्त्र, समाजशास्त्र, शिक्षण यासारख्या सामाजिक विज्ञान क्षेत्रामध्ये संशोधनासाठी निधी प्रदान करते. संशोधन अनुदान, शिष्यवृत्ती आणि डॉक्टरेटसाठी निधी उपलब्ध करून देते. अशा प्रकारे चौथा D जो आहे NCTE. आता NCTE हे योग्य उत्तर आहे.
आता कशामुळे योग्य उत्तर आहे? कारण NCT ही भारत सरकारची एक वैधानिक संस्था आहे जी शिक्षक शिक्षणाशी संबंधित आहे. ती BEd, MAd, DEd यासारख्या शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमांचे नियमन करते. NCT उच्च शिक्षणातील संशोधनासाठी कोणताही निधी प्रदान करत नाही. ती फक्त शिक्षक प्रशिक्षक मानके, अभ्यासक्रम विकास आणि मान्यता प्राप्त प्रक्रियेशी संबंधित कार्य करते. त्यामुळं NCT हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. NCT ही संशोधन कार्यासाठी आर्थिक मदत करत नाही, त्यामुळे योग्य उत्तर NCT ही आहे. कारण वित्तपुरवठामध्ये कोणाची मदत होत नाही असा प्रश्न आहे, तर NCT संशोधन करण्यासाठी आर्थिक मदत करत नाही, त्यामुळे योग्य उत्तर NCT हेच आहे. हे पहा, अशा प्रकारे हायर एज्युकेशन चे 5 MCQ आपण पाहिलेले आहेत.